श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना सुरू झाला की महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये ज्योती मातेची पूजा केली जाते. विशेष करून ज्या घरात लहान मुले असतात त्या घरातील आई श्रद्धेने उपवास करून ज्योती मातेची पूजा करते. अशी श्रद्धा आहे की ज्योती मातेच्या कृपेने मुलांना उत्तम आरोग्य मिळते, दीर्घायुष्य लाभते आणि सर्व संकटांपासून त्यांचे रक्षण होते. म्हणून आजही अनेक माता श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी उपवास करून आपल्या मुलांच्या सुखासाठी आणि मंगल भविष्यासाठी ज्योती मातेची आराधना करतात. फार पूर्वी एका छोट्याशा गावात एक गरीब पण देवभक्त फार पूर्वी एका छोट्याशा गावात एक गरीब पण देवभक्त पती पत्नी राहत होते. त्यांच्या घरात सुख होते पण एक मोठे दुःख होते. लग्नाला अनेक वर्ष झाली होती तरी त्यांना मुलं होत नव्हते. दोघेही रोज देवाची पूजा करत होते, मंदिरात जात होते, दानधर्म करत होते, देवाला एकच प्रार्थना करत होते, हे देवा, आम्हालाही एका लेकराचे सुख दे. काही वर्षांनी देवाच्या कृपेने त्यांच्या घरी एका सुंदर मुलाचा जन्म झाला. घरात आनंदाचे वातावरण झाले आणि मुलावर खूप प्रेम करू लागली. पण काही महिन्यांनी मुलगा वारंवार आजारी पडू लागला. कधी ताप यायचा, कधी अशक्तपणा यायचा. आईची काळजी दिवसेंदिवस वाढत होती. एक दिवस गावात एक वृद्ध सुवासिनी आली. तिने त्या आईला दुःखी पाहिले. तिने विचारले, बाई, एवढी काळजी का करतेस? आईने आपल्या मुलाची सर्व हकीकत सांगितली. तेव्हा ती सुवासिनी म्हणाली, बाळा, श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी ज्योती मातेचा उपवास कर आणि श्रद्धेने पूजा कर. ज्योती माता मुलांचे रक्षण करतात. त्यांच्या कृपेने लेकरावरील संकटे दूर होतात. दुसऱ्या शुक्रवारपासून त्या आईने ज्योती मातेचा उपवास सुरू केला. ती पहाटे उठायची, स्नान करायची, घर आणि देवघर स्वच्छ करायची, ज्योती मातेचे चित्र लावायची, हळद कुंकू अक्षदा आणि फुले वाहायची, दिवा लावून हात जोडून आपल्या मुलासाठी प्रार्थना करायची. दिवसभर उपवास करून ज्योती मातेचे नामस्मरण करायची. असे अनेक शुक्रवार गेले. एक दिवस तिचा मुलगा इतर मुलांसोबत खेळत होता. खेळता खेळता तो गावाबाहेर निघून गेला. संध्याकाळ झाली तरी तो घरी आला नाही. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. संपूर्ण गावाने मुलाचा शोध घेतला पण तो कुठेच सापडत नव्हता. आई धावत देवघरात गेली. तिने ज्योती मातेसमोर दिवा लावला, हात जोडले आणि रडत रडत म्हणाली, हे ज्योती माता, माझ्या लेकराचे रक्षण कर. माझे मूल सुखरूप परत आणा. तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. अशी लोकांची श्रद्धा आहे की त्या रात्री काही गावकऱ्यांना मुलगा गावाजवळील एका झाडाखाली सुरक्षित बसलेला दिसला. त्याला कोणतीही इजा झाली नव्हती. गावातील सर्व लोकांनी ज्योती मातेचा जयघोष केला. आईने आनंदाने आपल्या मुलाला मिठी मारली आणि ज्योती मातेचा आभार मानले. त्या दिवसापासून त्या आईने प्रत्येक श्रावण शुक्रवारी उपवास आणि पूजा कधीही सोडली नाही. तिची कथा संपूर्ण गावात पसरली. गावातील इतर मातांनीही आपल्या मुलांच्या सुखासाठी ज्योती मातेची व्रत सुरू केले. हळूहळू ही परंपरा अनेक गावात आणि संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. आजही अनेक माता श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी उपवास करतात, ज्योती मातेची पूजा करतात, आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. अशी श्रद्धा आहे की ज्योती मातेच्या कृपेने मुलांना उत्तम आरोग्य मिळते, सद्बुद्धी मिळते आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक संकटे दूर होतात. ज्योती मातेची पूजा कशी करावी? आज ज्योती मातेची पूजा श्रावण महिन्यातील शुक्रवार सकाळी लवकर उठून स्नान करावे, घर आणि देवघर स्वच्छ करावे, ज्योती मातेचे चित्र लावावे, हळद कुंकू अक्षता आणि फुले अर्पण करावीत, तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा, अगरबत्ती दाखवावी. आईने शक्य असल्यास या दिवशी उपवास करावा आणि आपल्या मुलांच्या सुखासाठी प्रार्थना करावी. नैवेद्य म्हणून खीर, पुरणपोळी, गूळ खोबरे, फळे किंवा घरात बनवलेला सात्विक गोड पदार्थ अर्पण करावा. त्यानंतर हात जोडून प्रार्थना करावी, हे ज्योती माता, माझ्या मुलांना निरोगी आयुष्य, दीर्घायुष्य, सद्बुद्धी, सुख आणि यश द्या. सर्व संकटांपासून त्यांचे रक्षण करा. आमच्या घरावर तुमची कृपा कायम राहू दे. त्यानंतर ज्योतीची कथा वाचावी किंवा ऐकावी, आरती करावी, नैवेद्य दाखवून प्रसाद सर्वांना वाटावा. शक्य असल्यास एखाद्या गरजू मुलाला अन्नदान किंवा फळे द्यावीत.
अशी श्रद्धा आहे की श्रद्धेने आणि भक्तिभावाने केलेले जिवती मातेचे व्रत आईच्या प्रेमाला बळ देते आणि मुलांच्या मंगल जीवनासाठी शुभ मानले जाते. आजही अनेक माता आपल्या मुलांच्या सुखासाठी, आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी जिवती मातेचे व्रत करतात. दिवसभर उपवास करतात, पूजा करतात, कथा ऐकतात, आरती करतात आणि मनापासून प्रार्थना करतात. अशी श्रद्धा आहे की जिवती मातेच्या कृपेने मुलांना उत्तम आरोग्य मिळते, चांगली बुद्धी मिळते, आयुष्यात प्रगती होते आणि संकटापासून त्यांचे रक्षण नक्कीच होते. ही कथा आपल्याला एक सुंदर संदेश देते. आईची माया जगातील सर्वात मोठी शक्ती आहे. श्रद्धा, विश्वास आणि मनापासून केलेली प्रार्थना माणसाला धैर्य, ताकद देते. म्हणून प्रत्येक आईने जिवती मातेचे स्मरण करून आपल्या मुलाच्या मंगल जीवनासाठी प्रार्थना करावी. श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी अनेक माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी जिवती मातेची उपवास करतात. पण जिवती मातेची कथा काय आहे आणि पूजा कशी केली जाते अनेकांना माहिती नसते. म्हणून हा व्हिडिओ अनेकांपर्यंत पोहोचवा आणि ही कथा आवडल्यास, माहिती आवडल्यास नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.